नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठीच्या चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण शिकत आहोत सामान्य विज्ञान. कशासाठी? तर एसएससी जीडी एक्झाम 2023-24. एसएससी जीडी जसं की मी तुम्हाला सांगितलंय काय आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन जनरल ड्युटी कॉन्स्टेबल साठीची ही एक्झाम आहे. तर ह्या एक्झाम मध्ये सामान्य विज्ञान याचा अभ्यास आपण टिक्कर मराठी एसएससी एक्झाम या चॅनलवर करतो आणि रोज सामान्य विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी टिक्कर मराठी एसएससी एक्झाम चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करायचा आहे. ओके, जसं की तुम्हाला माहिती आहे सामान्य विज्ञानामध्ये जनरली रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र असतात, पण एसएससी एक्झाम साठी ऍडिशनल सब्जेक्ट आहे. ऍडिशनल म्हणजे वाढीव सब्जेक्ट कोणता आहे? तर बॉटनी म्हणजे वनस्पती शास्त्र आणि जीके म्हणजे पूर्ण सामान्य ज्ञान, त्याच्यामध्ये येतं सामान्य विज्ञान. तर सामान्य ज्ञानाला तुम्हाला 20 प्रश्न येणार आहे. 20 प्रश्न किती मार्काला असणार आहे? 40 मार्काला. मग तुम्ही असं समजू शकतात की तुमचं सामान्य विज्ञानाला 10 मार्क असतील. ठीक आहे, 10 मार्काचं तर येईल ना. त्यामुळे तुम्हाला 10 मार्क ते पाहिजे असतील तर सामान्य विज्ञानाचं तुम्हाला काय करायचं आहे? प्रॉपर अभ्यास करायचा आहे, प्रॉपर स्टडी करायचा आहे. ठीक आहे, तर सुरू करूया आपल्या लेक्चरला. तर बघा पहिला प्रश्न. पहिला प्रश्न काय आहे बघा, मोतीबिंदू यातील दोषामुळे होतो. आता हा प्रश्न जो आहे तो तुमचा आला आहे जीवशास्त्रातून. ठीक आहे, जीवशास्त्र यामधूनच सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. आतापर्यंत जो तुम्ही बघितलं असणार आहे तर जीवशास्त्रावर जास्त भर दिली जाते, त्यातून प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहे. ठीक आहे, मग लक्ष द्या. आता काय सांगितलंय की मोतीबिंदू जो आहे तो कशातील दोषामुळे होतो? मग ऑप्शन बघा काय दिलंय, दृश्यपटल, पारपटल, नेत्रभिंग आणि पीतबिंदू. तर काय वाटतं? मोतीबिंदू काय आहे? मोतीबिंदू हा आपल्या डोळ्यातील एक आजार आहे. आपल्या डोळ्यामध्ये जे काही घटक आहेत त्यांच्या कार्यात जर बिघाड झाला तर आपल्याला अशा प्रकारचे दोष होतात. जसं मोतीबिंदू, काचबिंदू हे सर्व काय आहे? आपल्या डोळ्याचे दोष आहे, नेत्र दोष आहे. ठीक आहे, आता तुम्हाला हे सर्व दिलेलं आहे ऑप्शन मध्ये, हे सर्व आपल्या डोळ्यातीलच घटक आहे. बट मोतीबिंदू कशासाठी होतो? मोतीबिंदू म्हणजे काय? तर बघा आपला डोळा डोळ्याचं स्ट्रक्चर काढून घेऊया पहिले आपण. डोळ्याला फुगवट भाग असतो ना एक, आणि इकडे असतात आपले ऑप्टिक नर्व्ह, जे काय करतात, आपण जे बघतो आहोत त्याचा मेसेज कुठे पाठवतात? तुमच्या मेंदूला पाठवतात. हे काय आहे? आपले नेत्रभिंग. हे काय आहे? आपले नेत्रभिंग. ओके, 3D डायग्राम नाहीये. ओके, समजून घ्या. पण मला तुम्हाला हेच दाखवायचं आहे की मोतीबिंदू कसा होतो. ठीक आहे, आता हे काय आहे? आपले नेत्रभिंग आहे, दिसताय तुम्हाला. तर जेव्हा मोतीबिंदू होतो तर नेमकं काय होतं? ठीक आहे, मोतीबिंदू जेव्हा होतो तर नेमकं होतं काय डोळ्यांमध्ये हे तुम्हाला माहिती पाहिजे. हे नेत्रभिंगातून जेव्हा प्रकाश येतो, ठीक आहे, उजेड येतो, तेव्हा तो सरळ जातो रेटिनावर. ठीक आहे, हा काय आहे? तुमचा रेटिना. डोळ्याच्या शेवटी काय लेयर आहे? कोणाची लेयर आहे? रेटिनाची. मग त्याच्यानंतर हे जे व्हिजन आहे, तुम्ही जे बघता आहात ते कुठे जातं? तुमच्या मेंदूकडे. म्हणजे तुम्हाला काय होत आहे? दृष्टी. ठीक आहे, तुम्हाला दृष्टी ज्ञान आहे, तर समोर जी काही वस्तू आहे ती तुम्ही बघतात. कसं बघतात? तुमच्या डोळ्यामधून जे प्रकाश जातात ते जातात रेटिनावर. रेटिनाकडून ऑप्टिक नर्व आहे, हे आहे तुमचे काय? चेता. ह्या काय आहेत? चेतापेशी आहे, ज्या काय करतात? मेंदूकडे तुम्ही जे बघता आहात त्याचं व्हिजन पाठवतात, त्याचा मेसेज पाठवतात आणि मग मेंदूकडून रिस्पॉन्स आल्यानंतर आपल्याला समजतं की हे काय आहे, जे आपण बघतो आहे ते काय आहे. तो ऑब्जेक्ट असो, तो पदार्थ असो, ती वस्तू असो, आपण काय बघतोय. पण मोतीबिंदू होणं म्हणजे तुमचे जे हे नेत्रभिंग आहे हे होतात अपारदर्शक. ठीक आहे, हे काय होऊन जातात? अपारदर्शक.
म्हणजे काय की इथून कोणत्याही प्रकारचा प्रकाश तुमच्या डोळ्यात जात नाही. ठीक आहे, काय झाले बघा, अपारदर्शक झाले. म्हणजे कसे झाले, आता जर इकडनं कोणता प्रकाश आला तर तो डोळ्यात जाईल का? नाही, तो इथल्या इथेच काय होईल, इकडनं येऊन इकडेच रिटर्न जाईल. म्हणजे तुमच्या रेटिनापर्यंत पोहोचेल का? मेंदूकडे जाईल का? तिथून परत मेसेज येईल का? तुम्हाला वस्तू दिसेल का? नाही. म्हणजे नेत्रभिंग अपारदर्शक झाल्यावर तुम्हाला काय होतो, मोतीबिंदू होतो. मग कशाचा दोष आहे, तर नेत्रभिंगाचा दोष आहे. ऑप्शन आपलं थर्ड काय आहे, बरोबर आहे की मोतीबिंदू जो होतो तो कशामुळे होतो, नेत्रभिंगातील दोषामुळे होतो. ठीक आहे, कशामुळे होतो, नेत्रभिंगातील दोषामुळे होतो. ठीक आहे, तुम्हाला हे सर्व कळणं महत्वाचं आहे. ओके, आता बघा दुसरा प्रश्न आहे, दातांचा रक्तपिती रोग म्हणजे काय? आता रक्तपिती रोग काय असतो, ऐकलंय कधी तुम्ही? हा प्रश्न सुद्धा तुम्हाला कशातून आलेला आहे, जीवशास्त्रातील पोषण पोषण हे तुम्हाला चॅप्टर आहे जीवशास्त्रामध्ये, त्याच्यातून हा प्रश्न आलेला आहे. ऑप्शन बघा, रात आंधळेपणा, बेरी स्कर्वी यापैकी नाही. मग दातांचा रक्तपिती जो रोग आहे तो कशामुळे होतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर स्कर्वी, स्कर्वी काय आहे, आता स्कर्वी हा एक प्रकारचा आजार आहे. स्कर्वी काय आहे, एक प्रकारचा आजार आहे. तर दातांच्या हिरड्यांना जेव्हा सूज येते आणि त्याच्यातून रक्तस्राव व्हायला सुरुवात होते, तेव्हा काय होतो, आपल्याला हा त्रास होत असतो. आणि हा का होतो, मग स्कर्वी हा होतो का, याला पण कारण असेल ना. आता स्कर्वी होतो आहे, बट ह्याला काहीतरी कारण असेल ना. आपल्या शरीरामध्ये जीवनसत्व असतात, विटामिन्स असतात. जर त्या विटामिन्सची कमतरता जर आपल्यामध्ये असली तर आपल्याला रातआंधळेपणाही होतो, बेरी होतो, स्कर्वीही होतो. तर सी विटामिन, विटामिन सी च्या कमतरतेमुळे तुम्हाला स्कर्वी होतो, म्हणजे क विटामिन. ठीक आहे, त्याच्या कमतरतेमुळे स्कर्वी होतो. आणि स्कर्वी झाल्यानंतर दातांचा रक्तपिती रोग. ठीक आहे, स्कर्वीलाच काय म्हणतात, दातांचा रक्तपिती रोग. याचाच अर्थ की हिरड्या सुजणं आणि त्याच्यातून रक्तस्राव होणे. मग हे बेरी काय आहे, बेरी हा एक काय आहे, आजार आहे. हा बी विटामिनच्या कमतरतेमुळे होतो. कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे होणार आहे, ब विटामिन, म्हणजे ब जीवनसत्वाची जर कमतरता तुमच्या शरीरात असेल तर तुम्हाला काय होणार आहे, बेरी रोग होणार आहे. नंतर तुम्हाला दिलाय रातआंधळेपणा. बघा पहिलं ऑप्शन काय आहे, रातआंधळेपणा. मग हा रातआंधळेपणा सर्वात जास्त लहान मुलांमध्ये जाणवतो. का जाणवतो, कारण लहान मुलं कसे वाढीस असतात, त्यांच्या शरीराची वाढ होत असते, ते ग्रोथ पिरियड मध्ये असतात ना. लहानाचे मोठे होणं म्हणजे काय, सगळ्याच गोष्टींची वाढ होणं, ग्रोथ होणं. मग त्यावेळी जसं मी तुम्हाला सांगितलंय, रातआंधळेपणा सुद्धा डोळ्यांचाच आजार आहे. ह्याच डायग्राम वरून आपण समजून घेऊ. हा काय आहे बघा, मी जे इथे फुगोट्यासारखा भाग दाखवला आहे डोळ्यांचा, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो कॉर्निया. काय म्हणतो, कॉर्निया. तर ह्या कॉर्नियाची डेव्हलपमेंट म्हणजे काय, ग्रोथ, जो फुगीर भाग आहे ना आपल्या डोळ्यातील, त्याची जी वाढ आहे ती जीवनसत्व अ मुळे होते. जीवनसत्व अ ह्या कॉर्नियाची वाढीस काय आहे, उपयुक्त आहे. काय आहे, उपयुक्त आहे. पण जेव्हा जीवनसत्व अ ची कमतरता असेल तर ह्याची वाढ होईल का प्रॉपरली, हे जो डोळ्यांचा भाग दिसतो आहे कॉर्निया, याची वाढ होणार आहे का प्रॉपर, नाही होणार. आणि जेव्हा याची वाढ झाली नाही तेव्हा काय होतो, रात आंधळेपणा होतो. काय होतो, कॉर्नियाची जर वाढ व्यवस्थित झाली नाही तर रात आंधळेपणा येतो, म्हणजे रात्रीचं कमी दिसणं. किंवा तुम्ही म्हणू शकता की रात्रीचं व्हिजनला म्हणजे कलरला वगैरे काहीच कळत नाही की कोणता कलर आहे, कुठला कलर आहे, आपल्याला त्याचं ज्ञान होत नाही. हे कशामुळे होतं, जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे. ठीक आहे, चला हे समजलं. तिसरा क्वेश्चन, डायलिसिस उपचार कोणत्या आजारात करतात. आता काय विचारलेलं आहे, डायलिसिस. ठीक आहे, मग डायलिसिस उपचार कोणत्या आजारामध्ये केला जातो, बघा, हृदयविकार, मधुमेह, मूत्रपिंडांचे आजार आणि रक्तदाब. काय वाटतं, डायलिसिस म्हणजे काय, जेव्हा तुमच्या शरीरात काहीतरी बिघाड झालेला आहे आणि तुमचं शरीर प्रॉपरली ब्लड फिल्टरेशन करत नाही, म्हणजे रक्त शुद्धीकरण करत नाही आहे आणि मूत्राची निर्मिती करत नाही, म्हणजे युरिन फॉर्मेशन करत नाही, त्यावेळी हा त्रास म्हणजे डायलिसिस त्यावेळीच करतात. मग हा कशाचा त्रास येईल, तर मूत्रपिंडांचा आजार.
म्हणजे बघा, किडनीमध्ये जर काही प्रॉब्लेम आला, किडनीमध्ये असतात नेफ्रॉन, तुमच्या वृक्कामध्ये असतात नेफ्रॉन. जर नेफ्रॉनच्या कार्यामध्ये जर काही अडथळा आला, काही गडबड झाली, तर मग काय होणार आहे? तुमचं जे रक्त आहे ते शुद्ध होणार नाही आणि रक्त शुद्ध करण्यासाठी शरीराच्या बाहेर न्यावं लागेल आणि शुद्ध करून एका उपकरणाद्वारे ते शुद्ध केलं जातं आणि परत रक्तात शरीरात घेतलं जातं. ह्याला काय म्हणतात? डायलिसिस म्हणतात. ठीक आहे. मग डायलिसिस उपचार कोणत्या आजारात करतात? तर मूत्रपिंड जे आहे ते निकामी झाले त्याच्यामध्ये करतात. ठीक आहे. समजत आहे तर मग काय करा, सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. ओके. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा. आता बघा, यामध्ये डी हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळते. हा पण प्रश्न तुम्हाला आलाय पोषण व आहार मधून. काय म्हटलं आहे? डी जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळते असं काय? आता डी जीवनसत्व हे आपल्या शरीरात तयार होत नाही असं सर्वांना वाटतं ना, बट ऍक्च्युली ते आपल्या शरीरातच तयार होतं. फक्त त्याच्यासाठी सूर्याचे किरण आपल्या स्किनवर, आपल्या त्वचेवर पडणं गरजेचं असतं. मग तेव्हा आपल्या स्किन मध्ये काय होतं? जीवनसत्व ड ची निर्मिती होते. ते असं नाहीये की तुम्ही होतच नाही, असं नाहीये. जीवनसत्व ड ची निर्मिती सुद्धा शरीरामध्ये होते, पण त्याच्यासाठी काय आहे? सूर्यकिरण जे आहे ते आपल्या त्वचेवर पडणं गरजेचं असतं. म्हणून जे नवजात शिशु असतात बघा, लहान बाळ असतात, त्यांना कवळ्या उन्हात बसवलं जातं, कवळ्या उन्हात ठेवलं जातं. डॉक्टरच सांगतात की यांना काय करा, कवळ्या उन्हात ठेवा, कारण त्यांना काय मिळायला पाहिजे? पुरेसा सूर्यप्रकाश मिळायला पाहिजे. ठीक आहे. मग आता काय सांगितलंय? डी जीवनसत्व भरपूर प्रमाणात जर सापडलं तर कशात असतं? कॉड लिव्हर ऑइल मध्ये. आता हे काय आहे? कॉड लिव्हर ऑइल म्हणजे कॉड माशाचे तेल. ठीक आहे. काय आहे? कॉड माशाचे तेल. याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? जीवनसत्व ड भरपूर प्रमाणात मिळणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. पेपेन हे औषध द्रव्य पुढीलपैकी कोणत्या फळापासून काढले जाते? आता पेपेन काय आहे? एक प्रकारचं औषध आहे. पेपेन काय आहे? एक प्रकारचं औषध आहे. ते कोणत्या फळापासून काढले जाते? कोणत्या फळापासून पेपेन तयार केले जातं? तर कागदी लिंबू, पपई, पेरू आणि लिची. तर पेपेन हे औषध आहे. याचे बरेचसे उपचार आहे, ज्या औषधांनी बरेच उपचार केले जातात, ज्याच्यात स्किन डिसीज सुद्धा येतात. आणि हे पेपेन हे औषध पपईपासून तयार केलं जातं. कशापासून? पपईपासून. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे. बघा पुढचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या पेशी रोग जंतूंचा प्रतिकार करू शकतात? कोणत्या अशा पेशी आहे? हा प्रश्न पण जीवशास्त्रामधला आहे. तुम्हाला विचारलं गेलं की अशा कोणत्या पेशी आहे ज्या रोग जंतूंशी लढतात? ठीक आहे ना, रोग जंतूंचा प्रतिकार करू शकतात, त्यांच्याशी लढतात. मग आता असा क्वेश्चन आहे तर लगेचच आन्सर येईल. कोणत्या पेशींना आपण सैनिकी पेशी म्हणतो? तर पांढऱ्या पेशींना आपण काय म्हणतो? सैनिकी पेशी. का पांढऱ्या पेशींना सैनिकी पेशी म्हणतो? तर पांढऱ्या पेशी म्हणजे काय? WBC आपल्या शरीरामध्ये काय तयार करतात? ज्या पांढऱ्या रक्तपेशी आहेत, त्या आपल्या शरीरामध्ये काय तयार करतात? अँटीबॉडीज म्हणजे प्रतिद्रव्य तयार करतात. समजा एखादा रोगजंतू आपल्या शरीरात जर प्रवेश करत असेल, आपल्या शरीरात गेल्यानंतर ह्या व्हाईट ब्लड सेल आहे, पांढऱ्या रक्तपेशी आहे, ते त्या रोगजंतूला ओळखतात आणि त्यांना समजतं की हा आपल्या शरीराचा भाग नाही. त्यामुळे त्या काय करतात? त्याच्या अगेन्स्ट, त्याला मारण्यासाठी प्रतिद्रव्य तयार करतात. म्हणून पांढऱ्या पेशींना आपण सैनिकी पेशी सुद्धा म्हणतो. मग रोग जंतूंशी लढणारी पेशी कोणती आहे? तर पांढरी पेशी आहे. पांढऱ्या पेशीचे 5 टाईप पडतात. किती? 5 टाईप. असे तर त्यांचे 2 टाईप आहे आणि 2 टाईपचे सब टाईप आहेत. पांढऱ्या पेशींचे 2 टाईप कोणते आहे? कणिका पेशी, अकणिक पेशी. ठीक आहे. म्हणजे काय? ग्रॅन्युलोसाइट्स अँड अग्रॅन्युलोसाइट्स. आणि देन नंतर त्याचे काय पडतात? परत पार्ट पडतात. जसं तुम्ही जर कणिका पेशी घेतल्या, ग्रॅन्युलोसाइट्स घेतलं, तर त्याच्यामध्ये 3 पार्ट असतात. कोणते कोणते? 3 टाईप असतात. त्यांचे 3 पार्ट नाही, त्यांचे 3 टाईप असतात. एक आहे बेसोफिल, दुसरं इओसिनोफिल आणि तिसरं कोणतं आहे? न्यूट्रोफिल. ओके. आणि जे अकणिक पेशी आहे, ज्यांच्यामध्ये काय नाहीये? कण प्रेझेंट नाहीये, त्याला आपण अग्रॅन्युलोसाइट्स म्हणतो. त्याचे 2 पार्ट पडतात, 2 टाईप पडतात, ज्याला आपण म्हणतो मोनोसाइट्स अँड ल्युकोसाइट्स. ठीक आहे. मोनोसाइट्स अँड
लिम्फोसाइट्स. तर हे लक्षात ठेवायचं आहे बघा. पांढऱ्या पेशींचे 5 प्रकार पडतात. त्यांना आपण सैनिकी पेशी म्हणतो. ते रोग जंतूंशी लढण्यास मदत करतात आणि आपल्या शरीरामध्ये रोग प्रतिकार क्षमता वाढवण्याचं काम सुद्धा करतात. मग ज्या पांढऱ्या पेशी आहेत त्यांची लाईफ असते 3 ते 4 दिवस आणि ज्या लाल रक्तपेशी आहे, काय लाल रक्तपेशी, मग लाल रक्तपेशींची लाईफ किती आहे? किती दिवस जगतात? 120 दिवस. आणि ह्या कोणत्या आहे? पांढऱ्या रक्तपेशी. यांची आहे 3 ते 4 दिवस. पांढऱ्या रक्तपेशींना आपण काय म्हणतो? सैनिकी पेशी म्हणतो, कारण त्या काय करतात? रोग जंतूंशी लढतात. ठीक आहे, समजत आहे का? बघा, तुम्हाला काय किती समजत आहे हे पण तुम्ही मला सांगायचं आहे कमेंटद्वारे. ओके, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर काय करा? लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर पण करायचंय. ठीक आहे, आणि रोज असं लेक्चर बघण्यासाठी, सामान्य विज्ञानाचं रोज लेक्चर बघण्यासाठी SSC GD चा अभ्यास, सामान्य विज्ञान SSC GD चा भरपूर अभ्यास करण्यासाठी टिक्कर मराठी SSC एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा, जेव्हा आपले 5,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच्यानंतर तुमचे लाईव्ह व्हिडिओ सुद्धा सुरू होणार आहे, लाईव्ह लेक्चर. ठीक आहे, आता जे तुम्ही रेकॉर्डिंग फॉर्म मध्ये बघत आहात, तुम्हाला जर लाईव्ह लेक्चर बघायचे आहे, लाईव्ह स्वरूपात लेक्चर बघायचे आहे, तर टिक्कर मराठी SSC एक्झाम चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे सर्वांनी. ओके, चला पुढचा प्रश्न आहे, नर मानवाची लिंग गुणसूत्रे कोणती? नर मानवाची विचारलेला आहे बघा प्रश्न, एकदा व्यवस्थित बघायचा आहे. तुम्हाला फक्त नर विचारला आहे, मादा विचारलं का नाही, म्हणजे पुरुषाचं विचारलेलं आहे, स्त्रीचं विचारलेलं नाही. आणि पुरुषांमध्ये कोणतं गुणसूत्र असतं? XY. पुरुषांमध्ये कोणते गुणसूत्र असतात? X आणि Y. आणि स्त्रियांमध्ये गुणसूत्र कोणते असतात? XX. ठीक आहे, स्त्रियांमधील, स्त्री असेल तर काय असतो? XX. आणि पुरुषांमध्ये X आणि Y. ओके, चला पुढचा क्वेश्चन आहे बघा, लक्ष द्या. गंडमाळा, गॉयटर म्हणजे या ग्रंथींना आलेली सूज होय. ठीक आहे, आता गॉयटर म्हणजे काय? कोणत्या ग्रंथीला आलेली सूज म्हणजे आपण गॉयटर म्हणतो? तर बघा, थायरॉइड, ॲड्रेनल वृषण आणि थायमस. तर गॉयटर हा एक प्रकारचा काय आहे? त्रास आहे, आजार आहे. यामध्ये काय होतं माहितीये? आपल्याला आता तुम्हाला आन्सरच सांगते मी, थायरॉइड ग्रंथी. याचा आन्सर काय येणार आहे आपला? थायरॉइड ग्रंथींना सूज येते जेव्हा गॉयटर होतं. आपल्या ज्या थायरॉइड ग्रंथी आहेत त्या इथे असतात. ठीक आहे, गळ्याच्या इथे असतात. मग तुम्ही बघितलं असेल, मागे ऍड पण यायच्या की आयोडीनच्या कमतरतेमुळे, आयोडीनच्या अभावामुळे गॉयटर झालेला दिसतो. आदिवासी साईडचे जे लोक तुम्ही बघाल तर त्यांच्यामध्ये आयोडीनची इतकी कमतरता असते की त्यांना काय असतं, इथे गळ्याजवळ एकदम मोठ्या मोठ्या तुम्ही सूज आलेली बघितली असणार आहे. तर ते कोणती ग्रंथी असते? तिथे तुमची थायरॉइड ग्रंथी असते. मग थायरॉइड ग्रंथीचं काम काय असतं की रक्तामध्ये जे आयोडीन आहे ती शोषून घेण्याचं काम करते. मग गॉयटर कधी होतो? जेव्हा तुमच्या रक्तातलं आयोडीन वाढतं किंवा रक्तातलं आयोडीन कमी होतं, दोघही क्रियेमध्ये तुम्हाला गॉयटर होऊ शकतो. मग गॉयटर कशाशी संबंधित आहे? आयोडीनशी संबंधित आहे. असा प्रश्नाच्या ऐवजी प्रश्नाचं स्वरूप बदलून सुद्धा विचारलं जाऊ शकतं की गॉयटर होणं म्हणजे काय? कोणत्या कमीमुळे किंवा कशाच्या कमतरतेमुळे तुम्हाला गॉयटर होतो? तर काय लिहिणार? आयोडीनच्या कमतरतेमुळे काय होतं? गॉयटर होतो. ठीक आहे, आणि कोणत्या ग्रंथीला सूज येते? तर थायरॉइड ग्रंथीला सूज येते, कारण थायरॉइड ग्रंथीचं काम असतं रक्तातील आयोडीनचं शोषण करणं. ओके, पुढचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणती ग्रंथी डायबिटीज या व्याधीशी संबंधित आहे? आता डायबिटीज सर्वांना माहितीये. डायबिटीज म्हणजे काय? रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे. डायबिटीज म्हणजे काय आहे? रक्तामधील जे शर्करेचं प्रमाण आहे ते खूप जास्त वाढणे, त्याला आपण डायबिटीज म्हणतो. पण रक्तामध्ये शर्करेचं प्रमाण नियंत्रित कोण करतं? कोण करतं सांगा बरं? स्वादुपिंड. ठीक आहे ना, मग स्वादुपिंडाच्या
अडथळ्यामुळे किंवा स्वादुपिंडाच्या बिघाडामुळे आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन सिक्रेट होत नाही. स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाचं काम काय आहे? पॅनक्रियास स्वादुपिंड एक ग्रंथी आहे जी अंतर्स्रावी व बाह्यस्रावी दोघं मिळून कार्य करते. आता अंतर्स्रावी ग्रंथी काय असते की जिने बनवलेले प्रोडक्ट म्हणजे तिच्या मार्फत निर्माण झालेले काही हार्मोन म्हणजे संप्रेरक आणि एन्झाईम, संप्रेरकांना ती काय करते? डायरेक्ट रक्तात टाकून देते. म्हणजे तिच्याद्वारे निर्माण झालेले जे हार्मोन आहे त्यांना वाहून नेण्यासाठी कोणतीही नलिका नसते आणि अशी जी ग्रंथी आपण बघतो त्याला आपण अंतर्स्रावी ग्रंथी म्हणतो. आणि स्वादुपिंड तर अंतर्स्रावी आहेच कारण तिच्यात काय सिक्रेट होतं? इन्सुलिन. बट ती काय आहे? बाह्यस्रावी सुद्धा आहे. म्हणजे काय? एंडोक्राईन सुद्धा आहे. कारण पचनाला सुद्धा स्वादुपिंड खूप मदत करते. पचन क्रियेमध्ये स्वादुपिंड खूप मदत करते. स्वादुपिंडामधून 3 प्रकारचे एन्झाईम म्हणजे काय? विकरे स्रावले जातात. कोणतं? लायपेज, ट्रिप्सिन आणि अमायलेज. आता लायपेज, अमायलेज आणि ट्रिप्सिन हे जे विकरे आहे त्यांना वाहून नेण्यासाठी एक डक्ट असते. स्वादुपिंड त्याचं काय करते? सिक्रेशन करते. मग एक नलिका असते ती काय करते? ह्या तिघं एन्झाईमला, तिघं विकरांना घेऊन कुठे जाते? लहान आतड्यात जाते आणि आपण जे कार्बोहायड्रेट खातो, कार्बोदके, प्रथिने, मेद जे आपण खातो त्याला पचवायला हे विकरे काय करतात? मदत करतात, है ना? म्हणजे स्वादुपिंड किती महत्वाची आहे? अंतर्स्रावी सुद्धा आहे आणि बाह्यस्रावी सुद्धा आहे. मग डायबिटीज कशाशी संबंधित आहे? तर स्वादुपिंड. बघा दिलेला आहे इथे, स्वादुपिंडाच्या सदोष कार्यामुळे डायबिटीज होतो. म्हणजे रक्तामध्ये शर्करेचं प्रमाण खूप जास्त होणे. ओके, चला पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न काय आहे बघा, लक्ष द्या. नेक्स्ट क्वेश्चन, ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो? काय विचारलेला आहे? ग्लुकोमिया. आता तुम्ही सांगा ग्लुकोमिया म्हणजे काय? आता हा असा तुम्हाला वर्ड दिलेला आहे, कदाचित तो माहिती असेल आणि माहिती नसेल सुद्धा. ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो? तुम्हाला इथे फक्त ऑर्गन विचारलाय, म्हणजे तुम्हाला हा रोग माहिती आहे का नाही इतकंच माहिती करून घ्यायचं असेल तर तो होतो डोळ्यांना. कोणाला होतो आहे? डोळ्यांना. मग ग्लुकोमिया म्हणजे काचबिंदू. तुम्ही त्याला काचबिंदू सुद्धा म्हणू शकतात. ठीक आहे, जसं मी तुम्हाला बोलली की मोतीबिंदू, काचबिंदू कशाचे आजार आहे? डोळ्यांचे. ग्लुकोमिया म्हणजे काचबिंदू. मग मला सांगा की काचबिंदू कसा होतो डोळ्यात? जसं मोतीबिंदू होतो तर मोतीबिंदूंमध्ये मी काय सांगितलं की नेत्रभिंग काय होणार आहे? अपारदर्शक होणार आहे. नेत्रभिंग कसे होणार आहे? अपारदर्शक, म्हणजे ज्याच्यातून प्रकाश जाणार नाही. मग काचबिंदू मध्ये काय होईल? काचबिंदूला अजून काहीतरी म्हटलं जातं, जसं की आपण डायग्रामच बघूया परत एकदा डोळ्याची, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. बघा, आता डोळ्यावर दाब आल्यामुळे हे जे ऑप्टिक नर्व आहे, ही जी चेता आहे डोळ्यांची, जी काय घेऊन जाते आहे? मेंदूकडे एक मेसेज घेऊन जाते. तुम्ही जे बघता आहे त्याचाच मेसेज की आपण काय विजन करतोय. तर ह्याच्या कार्यात ऑप्टिक नर्व बिघडल्यामुळे तुमच्या व्हिजनचे, तुम्ही जे बघता आहात त्याचा मेसेजच मेंदूपर्यंत जात नाही. तुम्ही जो विजन करता आहात, तुम्ही जे बघता आहात, जो पदार्थ तुमच्या समोर आहे त्याचा मेसेज मेंदूपर्यंत जातच नाहीये. मग तुम्हाला परत रिप्लाय पण येत नाही मेंदूकडून की तुम्ही काय बघताय. बघा, खूप सेकंदाचा हा खेळ असतो, खूप सेकंदात ह्या गोष्टी होतात. आता तुम्ही मला बघत आहात, व्हिडिओ बघत आहात, तर हे सर्व काय आहे? तुम्ही बघताय, तुमच्या ऑप्टिक नर्व कडनं डोळ्यांकडनं मेंदूला मेसेज जातो आणि देन तुम्हाला रिप्लाय येतो की तुम्ही काय बघताय. तेव्हा तुम्हाला समजतं की तुम्ही काय बघताय. तसं रंगाचं पण असतं. तुम्ही कुठला तरी कलर तुमच्या डोळ्यासमोर आला तर सर्वात पहिले मेंदूला मेसेज जातो, मेंदूकडनं रिप्लाय आल्यानंतर समजतं की हा हा रंग आहे. ठीक आहे ना? मग जेव्हा ह्या चेता आहे इथे तुम्हाला ज्या दिसत आहेत, ह्याच्या कार्यात अडथळा आला, ह्या बघा रेडनी केल्या मी, इकडनं सगळ्या मेंदूकडे जातात आणि मेंदूकडे ह्या गेल्याच नाही, ह्या कार्यात जर अडथळा आला तर काचबिंदू होऊ शकतो आणि काचबिंदूचा जर वेळेवर उपचार केला नाही तर अंधत्व येऊ शकतं. काचबिंदू असा आजार आहे की ज्याचा जर वेळेवरती उपचारच केले गेले नाही, जर तुमच्या ऑप्टिक नर्वचा नीट व्यवस्थित उपचार केला गेला नाही तर अंधत्व सुद्धा येतं. आता मोतीबिंदूची
लेन्स काढून टाकतात आणि दुसरी लेन्स लावतात, तर काय होतं, त्याचं ऑपरेशन शस्त्रक्रिया होते. पण काचबिंदूंचं कसं करायचं आपण? आता डोळ्यापासून मेंदूला जोडलेले जे मज्जातंतू आहे त्याच बिघडल्या तर काय होणार? मज्जातंतूंना हानी पोहोचली की काचबिंदू होतो. हम्म. समजलं? तर असेच नवीन नवीन सगळे क्वेश्चन बघण्यासाठी, सामान्य विज्ञानाचा टिक्कर मराठी सोबत अभ्यास करण्यासाठी टिक्कर मराठी SSC एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आज पहिल्यांदाच जर व्हिडिओ बघितला असेल तर पटापट व्हिडिओला लाईक करून घ्यायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि टिक्कर मराठीचा आपला ऍप सुद्धा आहे. जे काही आपण शिकतो इथे, जे काही असतं, जे क्वेश्चन असतात, जे पण स्टडी मटेरियल असतं, ते सर्व आपल्याला ऍप मध्ये अवेलेबल असतं पीडीएफच्या स्वरूपामध्ये. ठीक आहे, तर सगळं पीडीएफच्या स्वरूपात तुम्हाला ऍप मध्ये मिळणार आहे. तुमचं स्टडी मटेरियल वाढणार आहे. तुम्हाला फक्त ऍप डाउनलोड करायचं आहे. ओके, तर SSC GD चा असाच अभ्यास करत राहा. सामान्य विज्ञानाचे आपले लेक्चर सुरूच असणार आहे रोज दुपारी 3 वाजता. ओके, चला सर्व विद्यार्थी मित्रांना जय हिंद. रोज दुपारी 3 वाजता लेक्चर असणार आहे. ओके.